सावी, सॉरी सॉरी, तुमची झोप मोड झाली का? एवढी सुंदर जर झोप मोड होणार असेल ना, आणि डोळे उघडल्या उघडल्या स्वप्नातली परी अशी समोर दिसणार असेल, तर रोज अशीच झोप मोड व्हावी. काय चाललंय तुमचं हे? आओ, केस पुसते. सावी, ते दिसतंय मला, पण हे असे बघा की जमनच झाले. सॉरी. आणि मी आहे की इथं, मला सांगितलं असतं. आणि काय हो, हाताला एवढं लागलंय तरी सुद्धा एवढी आवराआवरी करून साडी वगैरे चेंज करायची काय गरज होती बरं? अहो, असं काय करताय धैर्य? आज सण आहे ना, आणि मला साडी अवंती वहिनीने नेसवली. अवंती वहिनींनी? शे, म्हणजे मी माझ्या आयुष्यातला एक गोल्डन चान्स गमावला तर. धैर्य, तुम्ही पण ना, तुम्हाला इथं मस्करी सुचतीये. अहो, खाली किती कामं पडलीत माहितीये का तुम्हाला? आवरून घ्या पटकन आणि जा, तुम्ही पण आंघोळ करा. जा बरं. सावी सावी सावी, तुम्ही आधी बसा इथं. आओ बसा. तुटावेला ना इकडं. मी तुमचे केस पुसून देतो, आणि जोपर्यंत मी केस पुसून देत नाही तोपर्यंत ना तुम्ही इथनं जायचंय ना मी आवरायला जाणार आहे. घडला कधी समजना काही, ये कसा उंजळी चांद मखमली मखमली. भास्कर भाऊजींचा विषय बोलू का यांच्या संग? नाही, नको, आत्ता नको. सकाळ सकाळ यांचा मूड ऑफ व्हायचा. जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय परत दंग. चुकला ठोका कसा काळजाचा ग, धडधड वाढे संग. हे सपन हे पहाटेच अधुऱ्याशा भेटीच, इशारा दे नजरेचा मला. श्वासात घुटमा तुझ्या बाई झालो मी खुळा. घडला कधी समजना काही, ये कसा उंजळी चांद मखमली 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 रेशमाचा दुआ. रेशमी रेशमी बंध झुळला ना. झाले ना केस पुसून? आता तुम्ही आवरून घ्या, मी खाली जाते. अजून घट बसवायचे, आता बायका येतील हळदी कुंकला. पटकन आवरून या. हा बर. माझा फोन.
अरे बापरे, फोनची तर बॅटरीच गेली. धैर्य, माझा फोन चार्जिंगला लावाल का प्लीज? हो लावतो की. नाही म्हणजे एवढी काळजी करणारा नवरा तुमच्या बाजूला उभा आहे आणि तुम्हाला कशाचे पडले तर त्या फोनच. वा, धैर्य, असं काय करताय? अहो मला तर फोन कडे बघायला पण वेळ नाहीये. चिडू नका की. ठीक आहे. आणि तुम्ही पण आवरा. हो हो हो, लवकर आवरणार आणि लगेच खाली या. ओके. नीतू, नीतू, काय रे, कुठे गेली एवढं सकाळी सकाळी? नीतू, नीता, दार बाहेरून का बंद केलंय? नीता, नीता आता आहेस काय? नीता, 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 आई, नीता, आता ती सगळी माती आहे ना, व्यवस्थित पसरव. आणि हे बघ, ही 7 प्रकारची जी धान्य आहेत ती नीट पेर त्यात. आता दरवर्षी हे मला सांगायला लावू नकोस. झालं सगळं? हो झाली ना, सगळी तयारी झाली. लवकर आलात तुम्ही. सॉरी आई. अहो ते एका हाताने आवरायला जरा उशीर झाला. नाही म्हणजे नसती आलीस ना तू तरी चाललंच असतं. हे काय, अवंतीने सगळी तयारी केली. हो, एक काम कर, तू रूम मध्ये जा, मी इथे काय करायचं ते सगळं पाहते. हाव. भास्करचा फोन म्हणजे बहुतेक काम झालेलं दिसते. अवंती, हो आई. आपण नेहमी पूजा मांडतो तसं मांडून दे. मी आलेच. हो. सावे, हात बरा आहे ना? हो, चला मदत करते तुम्हाला. अगं चला.
नाही चल हो पण ना. बरं सांगा काय करू आता? तू तिथली ती फुलं आहेत ना, हा. ती जरा एकसारखी कर, मला हारासाठी हवी. तो नारळ दे बरं जरा. हा वहिनी, नीता वहिनी कुठे दिसत नाहीये. ती नीता ती आलीच नाहीये अजून खाली. झोपली असेल कदाचित. हाऊ असं कसं पण? हाऊ इतर वेळी तर सगळ्यांच्या आधी तयार होऊन येतात त्या, आणि आज तर सण आहे तरी पण. थोडी सावकाश आवरत असेल आज म्हणून. येईल ती. बरं इकडच्या वाती तेवढ्या लावून घेशील? हा आहेत का दामिनीताई घरात? हो काकू, या 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 सगळ्या जणी आला. हो आहेत ना, आई आहेत घरात. हो या ना तुम्ही, या या. इथंच तर ठेवलं होतं मी. अथर्वा, अथर्वा उठ बाळा, चला उठ. ही बाबांच्या पॉलिसीची फाईल इथं काय करायला? ते मी आओ जाऊ दे तिकडे, मी तुम्हाला नंतर सांगते. निवांत चहा करावा लागलाय. जा बा अथर्वा. म्हणजे काल आई जे काय बोलत होती ते खरं आहे तर? तू या पैशांसाठी सगळं करायलास? अगं तू काय बाई आहेस का कोण आहेस? जरा तर लाज वाटता का? कुठे ऐकून खाल्ल्यास बघ जरा. नाही भाऊचं बरोबर आहे म्हणून चिडतात भाऊ तुझ्यावर. आता ही गोष्ट पण आहे ना भाऊंना कळायला पाहिजे. अगं उतार आई. अगं दार बाहेरून का बंद केलंय? आणि नीता कुठे आहे? नीता कुठे म्हणजे? आत नाहीये? आत असते तर मी तुला विचारलं असतं का कुठे आहे म्हणून. खोलीला बाहेरून कडी लावून कुठं गेली मरायला काय माहिती. आणि फोन केला तर फोन पण इथंच आहे. अरे काय बोलतोयस तू? मी स्वतः रात्री तिला आतमध्ये कोंडलं होतं आणि बाहेरनं कडी लावली होती. बाहेर कडी असताना हे कुठे जाईल? आई ही बाई काय नवीन गोळ घालायची नाही ना? आई
नाही, हे बघा, कुणाला सुद्धा काही सुद्धा सांगायचं नाही. दीपे वाट सोड. तुझ्यासारखा निर्लज्ज नाही मी. हे जे काही चाललंय की नाही, हे भाऊंना सांगितल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, अजिबात काही सुद्धा सांगायचं नाही. आणि इकडे ती फाईल सोड. फाईल नाही. निवड. दीपे पहिले सोड. आई दीपे दीपे ओरडू नका तुम्ही. आलाच फाईल. दीपे सोड. सोड तू. तुम्ही का बनताय? काय ग? ते खाली पाहुणे आलेत, तुम्हाला विचारत होते. आले का पाहुणे? बरं, त्यांना सांग मी आलेच म्हणून. जा. नीता वहिनी अजून उठल्या नाहीत का? नीता नीता तिला जरा बरं वाटत नाहीये, झोपली ती. अचानक काय झालं? बघू का मी? अगं सॉरी. सावी, 3 मुलांना जन्म दिलाय मी. तिला नेमका काय त्रास होतोय हे तुझ्यापेक्षा जास्त मला नाही का कळणार? मी आहे इथे. जा, पाहुण्यांना सांग लगेच येते. जा. हा, अगं जा. अगं जा. ए आई, आता काय करायचं? ही बाई कुठे गेली माहित नाही. ही पोरगी ही आली की प्रश्नांची माळच लावते. हिचं समाधान झाल्याशिवाय ही काय प्रश्न विचारायची थांबायची नाही. ए आई, काय सांगायचं हिला? तर शांत बस ना, विचार तर करू दे. हे बघ, कोणी विचारलं नीता कुठे आहे तर सांगायचं तिला बरं वाटत नाही, ती खोलीत आराम करते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तिच्या खोलीच्या इकडे कोणीही फिरकता कामा नये. बाकी फक्त पूजा होऊ दे. तुझी बायको कुठे गेले तिला बरोबर शोधून काढते मी. जा, तू आवरून घे. अथर्व, कुठला बाळा? नाही रे, असं का वाटलं तुला? ये. नाही रे बाळा, नाही. बघ, मॉम आणि पॉप्स आहे ना, अजिबात भांडत नव्हते. शांत हो. अथर्व बाळा, आम्ही भांडतच होतो. तुझ्या पॉप्सला आजकाल माझ्या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटायला लागल्यात. दीपी, काय करायला लागल्यास? अथर्व, चला ब्रश करून घ्या मस्त पैकी. हा, नाहीतर लेट होईल परत. हा, चला. कशाला? त्याला पण कळू दे की त्याचा बाप काहीच करत नाही. आई करत्या तर त्यात पण खोडाच घालायचा असतोय त्यांना. तुम्हाला लय समजतंय ना? मग काल तुमची आई मला घरातनं बाहेर काढत होती तेव्हा तुमचा ह्यो शानपणा कुठे गेला होता? तुमच्या सगळ्या फुशाक्या फक्त माझ्या समोरच. काल तुझे काय वागल्यास की नाही ते तुला घरातनं बाहेर हाकलण्याच्याच लायकीचं होतं. अगं, या पैशापायी जिवंत माणसाचं श्राद्ध घालायला चालली होतीस तू. अहो, कुठल्या जिवंत माणसाचं? हा, बाबा जिवंत आहे याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडं? आणि जर का जिवंत असतील ना तर आता त्यांना आपली काहीच पडली नसेल. आणि जर का पडली असती तर इतके वर्ष ते आता आपल्याकडे आले असते की नाही? हा,
अहो होतही चांगलं तर घ्या की करून. ते जेव्हा परत येतील ना ते आपण पुढं काय असेल ते बघूया. दीपे तुझ्या बरोबर काय बोलण्यात की अर्थच नाहीये. ठीक आहे नका बोलू माझा ऐका. या इकडं या. अथर्वाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या आणि मला वचन द्या की तुम्ही यातलं काही सुद्धा भावना सांगणार नाही. दीपे मी असली शब्द वचन काय खाणार नाही एकदाच सांगून ठेवतोय. आणि हे जे सगळं काय चाललंय की नाही तुझं हे भाऊंना कळल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेव. तुम्हाला लय पुळक आहे ना भाऊंचं. तुम्ही भाऊंचाच सगळा विचार करताय. अहो अथर्वाच्या फ्युचरचा विचार करा की जरा. आणि मी हे जे काही सगळं करायला लागले ना ते स्वतःच्या चैनीसाठी नाही आपल्या पोराच्या भविष्यासाठीच करायला लागले मी. आणि तुमची ती लाडकी बहीण भाऊंच्या तत्वांच्या टिमक्या वाजवत होती ना त्याच तत्वांना काळात फसून तिकडं ऐश्वर्यात जगायला लागली ती. अरे तिचं कशाला सांगायला लागल्यास तू काय वागायला लागल्यास की नाही ते बघ आधी. काय करायचं ह्या माणसाचं. अहो मी जे काही करते ना ते सगळं अथर्वासाठी करते. शिरताय का तुमच्या डोक्यात. तुम्हाला नसेल त्याच्या भविष्याची काळजी पण मला करायला लागते. नेमका काय विषय. आईंनी मला नीता वहिनींना भेटू का नाही दिलं. सावी बरं झालं बाई तू आलीस. चल पाहिली ना केवढी गडबड आहे. अजून सगळ्यांना सरबताचे ग्लास प्यायचे आहेत. थोडी मदत कर ग मला. सगळी पाहुणे मंडळी आली आहेत आणि अजून कामं राहिली आहेत बघवायची. ये ये पटकन ये. सावी ये ना अगं ये. एकदा सर्वांना नाश्ता दिला ना ते कसं आहे निवांतपणे कामं करता येतील. सगळंच बाकी आहे. सरबतगार झालं असेल का. तू आहेस म्हणून मलाही बरं पडतं बघ. थोडी कामं होतात माझी पण. तर आपण ना हे सरबत आणि नाश्ता सगळ्यांना एकदा दिला ना तर कसं आहे. सावी काय झालं ग. कसला विचार करते. वहिनी मला वाटतंय की काहीतरी गडबडी नीता वहिनींच्या बाबतीत. नीता वहिनींच्या बाबतीत काय. मला गॉसिप करायला वेळ मिळतोय म्हणजे घरातली सगळी कामं आटोपली वाटतं. नैवेद्य बाकी आहे अजून. लक्षात आहे ना तुमच्या. बाय द वे सावी तू काय म्हणत होतीस. नीता वहिनींचं काय. नाही काही नाही. ते सकाळपासून दिसल्या नाहीत ना त्या म्हणून आम्ही ते विचारत होतो. सावी ठीक आहे. तुम्हाला माझं म्हणणं पटतच नाही ना मग तुमची तत्व तुमची ही पॉलिसी आणि तुमचे पैसे तुम्हाला लक लाभ. आत्ताच मी आणि अथर्व हे घर सोडून जातोय. आम्ही कुठं राहायचं कसं राहायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. दीपे दीपे मी
ना मॉम. मॉम मला जायचं नाही. नको दीपे ही ना नाटकं थांबव आताच. मॉम तुला नाही जायचंय. मॉम नको ना मॉम. दीपे मी एकदाच सांगायला लागलोय. मॉम नको ना मॉम. मॉम मला नाही जायचंय घर सोडून. मॉम नको ना जाऊ. मॉम मॉम मला नाही जायचंय घर सोडून. मॉम नको ना जाऊ. मॉम तुला नाही जायचंय घर सोडून. मॉम नको ना मला जायचं नाही घर सोडून. पॉप्स मॉमला थांबवा ना. पॉप सांगा ना मॉमला. सांगा ना मॉमला. पॉप्स काय ग तुला एकदा प्रेमाने सांगून कळत नाही का ग? सांगितलं ना मी तर आजारी आराम करतेय. पुन्हा पुन्हा तेच तेच काय चाललंय तुमचं? आणि एक दिवस तुम्ही दोघींनी मिळून किचन सांभाळलं तर काय फरक पडणार आहे? आत्या आता तुम्ही काळजी नका करू. मी आहे ना. या घरातल्या सुनांचं कामाकडे लक्ष नसलं ना तरी मला या घरातले सगळे कुळाचार माहिती आहे. मी करे ना सगळं. तुम्ही बसा ना पाहुण्यांसोबत. मी आले तर तुमच्यासाठी सरबत घेऊन. बहिणी द्या. जेवढे भरले तेवढे द्या लवकर. अगं बर्गी हॅलो, फोटो मिळालेत? हा, आता ऐक आणि लक्षात ठेव, या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे आणि ती सापडलीच पाहिजे. जर का कोणाला कळलं ना तर तुझं काय खरं नाही. हा चल चल आता कामाला लाग. चल. हा नेता, एकदा आजची पूजा होते ग. पाताळात लपली असशील ना तरी हुडकून काढेन मी तुला. वहिनी, मी काय म्हणते, निदान नीता वहिनींना बघून यायचं का? अहो म्हणजे त्यांची चौकशी तरी करायला पाहिजे ना. मला ना त्यांच्याबद्दल जरा विचित्र वाईब्स येतात बघा. काल तू सांगितल्यापासून मला पण टेन्शन आहे. हे एक काम कर, नीताला जाऊन हळूच बघून ये. जा. वहिनी, जरा याच्यात दूध भरा. बर लगेच. हे एवढं बस. हा थोडस अजून टाका. हा गॅस. आलेच मी. हो हो जा. दीपे
नाही सांगत मी भाऊंना. तुझा तमाशा थांबव आता. बस करते. हे काय झालंय भोकाड पसरून रडायला? तोंड बंद कर. अगं माझं बाळ ते गप. गप. तुम्ही मला अजून वचन नाही दिलं पॉलिसी बद्दल भाऊंना काही सांगणार नाही ते. उजव्या हाताला ते खरं असतंय. आता बघा हळूहळू मी तुम्हाला पण माझ्या मार्गावर कसं आणते ते. चावी आहे. कुठे चालली? ते नीता बहिणींना दूध द्यायला चालली. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना त्यांनी म्हणून. काही गरज नाहीये एवढी. ना रात्रीपासून ना तिला खूप त्रास होतोय. पाणी पण पचत नाही. हे तिला जरा आराम करू दे. बरं वाटलं ना स्वतः बाहेर. भास्कर भाऊजी एवढं का समजावून सांगतायत? नीता बहिणींच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गडबड आहे.